रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. काल मैत्रिणीच्या घरी गेले होते. यंग जनरेशन आपण ज्यांना म्हणू तशी तिची 2 मुलं तिथे छान अशी मस्त सोफ्यावर बसून होते. मी आले बसले, पण माझी फारशी त्यांना दखल घ्यावीशी वाटली नाही. थोड्या वेळाने मैत्रीण आली. ती म्हणाली, अरे मावशी आली आहे, जरा बोला तिच्याशी. हाय आंटी, हॅलो, एवढे आपलं औपचारिकता करून ते आपापल्या बेडरूममध्ये निघून गेले. थोड्या वेळाने माझी तिच्याशी जी काही बोलण्याची कामं होती ती मी केली आणि निघाले. म्हटलं अगं त्यांना बोलो, मी त्यांना बाय करते आता. त्याने दार किलकिलं केलं. बाय आंटी. माझी मैत्रीण आता मला निरोप देता देता म्हणाली, आजकाल मुलांना नको काही सांगायला, त्यांचं फक्त माय लाईफ माय रूल असं चाललेलं आहे. म्हटलं ठीक आहे, उद्या पुन्हा येईन मी, फक्त त्यांना सांग की इथे 2 मिनिटं बसा, मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे. दुसऱ्या दिवशी अगदी नाईलाजाने ते दोघे माझ्या समोर बसले. म्हटलं तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, छोटीशी, जी माझ्या आजीने मला सांगितली होती. खरं तर तुम्ही जे म्हणताय ना माय लाईफ माय रूल, असं आम्हालाही तेव्हा फार वाटायचं. पण रूल नसेल तर लाईफ कधीच योग्य मार्गाने जात नाही. तुम्हाला बोर वाटेल ना, पण ती गोष्टच खूप छान आहे. एका बीची गोष्ट आहे, बी सीड. त्यांनी असं म्हटलं, आता किती बोर करणार आहे ही आंटी आपल्याला. तर त्याचं काय झालं, एक झाड असतं, त्या झाडाला एकच फळ येतं. त्या फळामध्ये 2 बिया असतात. फळ जेव्हा पूर्ण पिकतं तेव्हा ते खाली पडतं. थोड्या दिवसांनी त्यातल्या त्या 2ही बिया बाहेर येतात आणि त्या 2ही बिया एकमेकांशी बोलायला लागतात. त्यांना थोडासा इंटरेस्ट वाटायला लागला असेल, हातातले मोबाईल फोन बाजूला ठेवून ते कान देऊन माझी गोष्ट ऐकायला लागले. कारण शेवटी गोष्ट ऐकणं कोणालाही आवडतंच ना. हा आंटी, मग पुढे काय झालं? पुढे काही नाही, त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्यातली एक जी बी होती ती थोडी मॉडर्न विचारायची होती आणि एक बी अशी साधी होती जरा. मॉडर्न विचारायची म्हणजे तुमच्यासारखीच माय लाईफ माय रूल. त्या दोघींचं डिस्कशन सुरू झालं. तर पुढे काय करायचं? तर ती पहिली म्हणाली, काय करायचं म्हणजे काय, मस्त वाऱ्याबरोबर फिरायचं, झऱ्यामध्ये नहायचं, इकडे तिकडे हिंडायचं, हुंदडायचं, आनंद घ्यायचा, एन्जॉय करायचं. ती म्हणाली, अगं पण ह्याच्यासाठी आपला जन्म आहे का? सो वॉट म्हणे, म्हणजे काय? मग दुसरी म्हणाली, मी काय करायचं हे मी ठरवले बरं का. तर ती अशी कुत्सितपणे म्हणाली, हा काय ठरवलेस तू? तर म्हणे, मी असं ठरवलंय की मी परमेश्वराची पहिल्यांदा प्रार्थना करणार आणि स्वतःला जमिनीत आत 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 गाडून घेणार. शी म्हणे, आत गाडून घेणार, चिखलात, किती कोंदट आणि तो काळोख आणि मग तो वास आणि ते मला नाही बाई आवडणार. नाही म्हणे, मी हे ठरवले, मी करणार, कारण माझ्या आयुष्याचं ध्येय आहे ज्या झाडापासून मी खाली पडले किंवा ज्या झाडाने मला जन्म दिलाय त्या झाडासारखं व्हायचं. ऑल दी बेस्ट असं म्हणून ही पहिली मस्त छान निघाली. काही वेळ ती वाऱ्याबरोबर फिरली, झऱ्यामध्ये नाहिली, इकडे तिकडे छान एन्जॉय केलं. आणि इकडे मात्र या दुसऱ्या बीने स्वतःला हळूहळू जमिनीमध्ये गाडून घ्यायला सुरुवात केली. एका ठराविक अंतरापर्यंत ती गेली आणि स्थिरावली तिथे. ज्या वेळेला ती स्थिरावली तेव्हा आजूबाजूच्या मातीने सुद्धा मायेने तिला ममत्वाने जवळ करून पांघरून घातलं तिच्यावर. हळूहळू ती खालून पाण्याचा छान तिला पुरवठा होत गेला त्या बीला. सूर्याने सुद्धा आपली प्रकाश किरण त्यावर दिली. एक छान वाक्य बघा, तुम्ही तरुण मंडळी बरेचदा बोलता की किसी चीज को अगर दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की कोशिश में जुट जाती है, असं काहीतरी ते वाक्य आहे. त्या बीने सुद्धा जेव्हा स्वतःला गाडून घेऊन स्वतःला काहीतरी सिद्ध करून दाखवण्यासाठी प्रयत्नशील किंवा प्रयत्नात ती राहिली, तेव्हा सगळं युनिवर्स किंवा सगळं चराचर तिच्या मदतीला धावून आलं. आणि इथे काय झालं, इथे थोड्या वेळाने एक मोठा पक्षी आला. त्या पक्षाची त्या बीवर नजर पडली. त्याने त्या चोचीने त्या बीला फोडलं, आतला गर खाल्ला आणि पक्षी उडून गेला. इथे मात्र काही दिवसांनी ह्या बीला अंकुर फुटला. हळूहळू ते बहरलं आणि त्या डेरेदार वृक्षामध्ये त्याचं परिवर्तन झालं. आणि मग तितकीच फळं, तितकीच फुलं त्या झाडाला यायला लागली. दोघांनाही परमेश्वराने संधी दिलेली होती, पण त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. म्हणून माय लाईफ माय रूल म्हणत असताना त्या रूलला जर एक दिशा दिली तर नक्की आपण आपल्या इच्छित स्थळी पोचू शकतो बरं का. त्यामुळे या गोष्टीचा नक्की विचार करा. छोटीशी गोष्ट आहे, पण बी मधल्या आपल्या ताकदीला ओळखा आणि त्याला आणखी समृद्ध करण्यासाठी
प्रयत्नशील राहा. पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन. तूर्तास धन्यवाद.